धाबा 4 धाबा. रमेशजी सावंत, भानुदासजी वाडेकर, स्वप्नीलजी शेटे या तिन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनापासून मनपूर्वक स्वागत. शांतारामजी सावंत साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि मैदान सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाले सयाजी कानसकर आणि शांतारामजी कानसकर, दगडू खरसकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तिघांचं देखील मनपूर्वक मनापासून आम्ही करतो कुठे बुद्रुक प्रीमियर लीग मध्ये स्वागत. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. जाऊया मॅचच्या दिशेने. एक जबरदस्त सुंदर मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला भेटतीये. धावफलकावरती धाबा, स्कोर कार्ड वरती धाबा, तब्बल 6 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. इथे काय झालंय? कॉट बिएंड अर्थातच टॉप एज फलंदाज या चेंडूवरती बाद. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला. सँडी
षटकार 6 धाबा. सुरुवातीच्या षटकामध्ये मित्रांनो धावफलकाला थोडासा स्पीड ब्रेकर लागला होता, परंतु तिथे मात्र आता एक्सप्रेसला गाडी गेल्यानंतर अगदी ज्या गतीने गाडी पळते ना त्या गतीने इथे धावफलक देखील वाढत चाललेला आहे. काय जबरदस्त बॅटिंग. इथे पुन्हा एकदा डॉबॅज आणि इथे काय टेकन व्हेरी गुड कॅच. बॅकवर्डला टिपला जाईल फलंदाज या चेंडूवरती. फेल नसणार आहे कारण फ्री चेंडू होता. एकच धाव आहे आताची. धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. धावफलकावरती धावा 28 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा तिथे मात्र मैदानावरती सुंदर भटकाय. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. 4 धावेसाठी देखना चौकार. धाबा आहेत 32 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. नो चेंडूवरती भेटलेलं जीवदान आणि जीवदानाचा खरपूस समाचार. पुन्हा चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरनं सीमा पार. छत्रपतींचा जाबा मिथिल 6 धाबा. षटक इथे संपल्यामध्ये 38 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. चला वेळ वाचवला पाहिजे. टीम मीटिंग घेऊ नका. क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण करणारी टीम पीजी इंडियन्स टीम तुम्हाला वारंवार इथे सूचना केली जाते. तब्बल 29 धावा इथे गोलंदाज राजू यांना इथे खर्च केलेले आहेत. महागडे षटक. सुरुवातीच्या षटकामध्ये धावसंख्येला थोडासा स्पीड ब्रेकर लागला होता, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जशी गाडी निघाली तशी मात्र गाडी शेवटपर्यंत जोपर्यंत तिचा स्टॉप येत नाही तोपर्यंत थांबली नाही. अर्थातच धावफलक वाढले गेलं. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा ज्या मात्र धावफलकावरती चालू आहे. आता एक सुंदर उदाहरण देखील मी तुम्हाला देईल. एखादी गाडी असते आणि 4 व्हीलर गाडीमध्ये दिनेश भाऊ निश्चित स्वरूपात गिअर असतात आणि गाडी आपण दिनेश भाऊ स्टार्ट केल्यानंतर पहिला गिअर टाकतो आणि त्यानंतर हळूहळू क्लच सोडतो आणि गाडी चालायला लागते. परंतु इथे तसं झालं नाही. सुरुवातीच्या षटकामध्ये फक्त थोडेसे गिअर टाकले होते, परंतु इथे आता शेवटच्या गिअरवरती दोन्हीही फलंदाज गाडी पळवतायत 150च्या स्पीडनं आणि अजून देखील स्पीड काही ते कमी करायला तयार नाहीत. काय जबरदस्त बॅटिंग. इथे चेंडू जाऊन पोहोचला सीमा पार. 6 धाबेसाठी षटकार. जर सार्थकनं जर चालू मॅच मध्ये नाबाद जर बॅटिंग केली, नॉट आउट बॅटिंग जर केली, निरंजन नाना धंद्रे संघाचे संघ मालक आहेत, त्यांच्या वतीने तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. बॅकवर्ड पॉइंटला हा फटका मात्र घेऊन काढलाय. त्या चेंडूवरती पुन्हा 2 धाबा. साजबाज 2. अर्थातच 2 धावेने धावफलक वाढले गेले. धावफलकावरती धाबा तब्बल 46 धावा ज्या मात्र धावफलकावरती. तुडुंब भरले नदी नाले तरी सरसागराची येईल काय. लाख झाले खेळ तरी हा खेळ देखना टेनिस क्रिकेट सारखा होईल काय. वा भाई वा. स्विच हिट. चेंडूला पाठवलाय सीमा पार. 4 धाबेसाठी कुंड्या बुद्रुक प्रीमियर लीगचा एक देखना चौका.
समृद्धी महामार्ग सर्वांनी पाहिला असेल. निश्चित स्वरूपात अगदी नाशिक पासून अगदी थोड्याच अंतरावरती सुरू होतो आणि तिकडे दिनेश सर खानदेशामध्ये जाऊन स्टॉप होतो. निश्चित स्वरूपात आधीमध्ये कुठेही त्याला गतिरोधक नाहीत. एक जबरदस्त बॅटिंग, बिना गतिरोधक बॅटिंग इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा सरळ बाट न फटका मात्र मैदानावरती घेऊन काढलाय. एक तर आली दुसऱ्या धावेसाठी पलायन, थ्रो खराब, तोपर्यंत 2 धावा ज्या मात्र मैदानावरती पळून पूर्ण केल्या जातील. 2 धाब्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा, स्कोरकार्डवरती धाबा, तब्बल 52 धाबा धावफलकावरती. संघर्ष आणि संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॅट वरती पुन्हा चेंडू घेतलाय. लॉंग लेग, फाईन लेग फोडलाय. चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा पार. 4 धाब्यासाठी देखना चौकार.
36 अंकावरती ते बाद झालेले आहेत. 14 अंक दूर त्यांचा अर्धशतक इथे मात्र हुकलेला आहे. आणि इथे काय घडलंय, फणसांचं बोट आकाशाकडे, क्रिकेट मधली आत्महत्या पाहायला भेटली. फलंदाज घ्या चेंडूवरती बाद. चला न्यू बॅटर तुम्ही धावत पळत आतमध्ये या. चार गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 69 धावा. धावफलकावरती 69, 72 गोलंदाजी. कमबॅक कसं असावं ना, याचं सुंदर उदाहरण गोलंदाज गणेश यांनी दाखवून दिलेला आहे. कमबॅक काय करत ना, याचं सुंदर उदाहरण देखील मात्र आपल्याला पाहायला भेटलं. कमबॅक धावसंख्येला पूर्णपणे आळा घालतं. इथे पुन्हा एकदा बाटवरती चेंडू घेतलाय. लॉंग लेग फाईन लेगला चेंडू सीमा पार. 4 धाबेसाठी देखना चौकार. धावफलकावरती धाबा, स्कोरगाडवरती धाबा, तब्बल 73 धाबा. ज्या मात्र धावफलकावरती निरंजन यांच्यासाठी पारितोषिक येतंय. षटकार जर त्यांनी खेळला तर माननीय श्री संतोष दादा कानसकर साहेबांच्या वतीने तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत राहावे. एक दिवस देणाऱ्याचे दोन्ही हात घ्यावेत. म्हणजे बक्षीस रूपी सेवा करून मान्यवर इथे खेळाडूंचं मनोबल, आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतायत. मान्यवरांचं, प्रेक्षकांचं पुन्हा एकदा कुडे बुद्रुक प्रीमियर लीगच्या वतीने कुडेगावच्या मिनी विश्वचषकामध्ये आम्ही करतो मनपूर्वक मनापासून स्वागत. 4 षटकं संपलेली आहेत. 5व्या षटकाला देखील सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती फिरकीचा जादूगार अनिल गोपाळे यांना आपण पाहणार आहोत. त्यांनी जर विकेट घेतली तर माऊली गोपाळे, माऊली कानसकर साहेबांच्या वतीने 500 रुपये दोघांसाठी आता पारितोषिक आहेत. फलंदाजाला देखील पारितोषिक आहे आणि गोलंदाजाला देखील. हे कुडेगावचं टेनिस क्रिकेट आपण पाहतोय. लिजेंड टॅलेंट विरोधामध्ये आपण युवा टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. अनिल पुन्हा एकदा तयार. इथे जर पाहिलं तर चेंडू हवेत. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू टप्पा पडला आहे. त्या चेंडूवरती एक धाव जी मात्र कंप्लीट केली जाईल. एका धाब्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा 74, 74 धावा. ज्या मात्र धावफलकावरती पुन्हा सुंदर फटका मिड ऑफ झोन मध्ये हलक्या हाताने चेंडूला कट केलं. तिथे फक्त आणि फक्त एक धाव आली. एका धाब्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा, स्कोरकार्डवरती धाबा, तब्बल 75 धाबा. ज्या मात्र धावफलकावरती 75 रन्स ऑन स्कोर कार्ड. 75 धाबा. मोठा फटका येऊ शकत नाही. ह्या गोलंदाजानं इथे करामत केलेली आहे. दिनेश भाऊ, कमबॅक काय असतं ना इथे दाखवून दिलेलं आहे. प्रत्येक चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव ह्या गोलंदाजाने इथे खर्च केलेली आहे. कमबॅक कसं असावं आणि कशासाठी असावं याचं एक सुंदर उदाहरण देखील या चेंडू नंतर मी तुम्हाला सांगेल. इथे परफेक्ट मिडल केलंय चेंडूला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटेल. चेंडू अडवलाय परंतु धावा तिकडे कंप्लीट होणार आहेत. तोपर्यंत 2 धावा आल्या. 2 धाब्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा, तब्बल 78 धाबा धावफलकावरती. इतिहासामध्ये वाचला असेल पुरंदरची लढाई. एका बाजूने मोरारबाजी देशपांडे आणि विरोधामध्ये मुघल सल्तनतचे दिलेर खान विरोधामध्ये भिडले होते आणि निश्चित स्वरूपात मराठ्यांचं सैन्य दिनेश भाऊ मारलं जात होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना पावलं नाही. त्यांनी तहाचा निर्णय घेतला. मिर्झा राजे जयसिंग यांना बोलवून घेतलं आणि तहाचा जो नियम होता त्या नियमाला बाह्य धरून छत्रपती शिवाजी राजांनी तह केला. 32 किल्ले जे स्वराज्यात होते ते मात्र मुघलांना परत केले. परंतु छत्रपती शिवाजी महाराज थांबले नाहीत. अगदी काहीच दिवसामध्ये दर्याखोऱ्यातील मावळे एकत्र केले. एक चांगलं कमबॅक त्यांनी केलं आणि दिलेले 32 किल्ले पुन्हा स्वराज्यात आणले. हे कमबॅक असतं. ते कमबॅक वेगळं आणि इथे क्रिकेटच्या मैदानावरती केलं जाणारं कमबॅक वेगळं. परंतु साम्य एकच आहे. धावफलकावरती धावा, स्कोरकार्डवरती धावा, तब्बल 79 धावा. धावफलकावरती एक इनिंग
एक डाव देखील मात्र मैदानावरती संपलाय. बनवल्या गेल्या 79 धाबा आणि विजयासाठी पीजी इंडियन्स या टीमला बनवाव्या लागतील 80 धाबा. चला आता इंडी लाईन टीम तुम्ही एका लाईनअप मध्ये खेळपट्टीवरती यायचंय, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पीजी इंडियन्स तुम्ही एका लाईनअप मध्ये बाहेर या, डगआउटचा ताबा घ्या आणि लगेचच तुमच्या सलामीचे 2 बॅटर तुम्ही खेळपट्टीवरती पाठवा. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय कुडे बुद्रुक प्रीमियर लीग 2024. शाखा प्रमुख राजेंद्रजी बुरुड साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय, त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून स्वागत. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम, नाना तुम्ही आता टाइम का करताय? तुमच्या टीमला घेऊन एका लाईनअप मध्ये या ना खेळपट्टीवरती आता. चला पीजी इंडियन टीम तुमच्या सलामीचे 2 बॅटर तुम्ही खेळपट्टीवरती पाठवा. अशोक सर, डीडी सरांना एक कॉल करा ना तुम्ही. अशोक सर, डीडी सरांना तिथून कोणाच्या तरी याच्यावरनं कॉल करा ना. उडू देत किती उडू दे रक्ताच्या चिंधड्या, वाहू देत किती वाहू दे रक्ताचे पाठ, माय तुला दाखवू स्वातंत्र्याची वाट. सेकंड इनिंगला देखील आपण मैदानाच्या मध्ये सुरुवात करतोय. अर्थातच पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना इंडी लायन्स या टीमनं बनवल्या गेल्यात 79 धावा.
आणि पीजी इंडियन्स या टीमच्या समोर टार्गेट ठेवलंय 80 धावांचं आणि ते टार्गेट घेऊन इथे मात्र 2 सलामीचे फलंदाज खेळपट्टीवरती दाखल झालेले आहेत. सकाळी देखील आपण एक मॅच पाहिली असेल 79 रन्स एनडी लायन्स या टीमनं सकाळच्या सत्रामध्ये बनवल्या होत्या आणि त्या धाबा इथे D3 स्टार 11 ह्या टीमनं चेस केल्या होत्या. आता काय होणार? धावा देखील सेम आहे परंतु आता एका टीमची बॅटिंग बाकी आहे आणि इथे काय घडलंय? टिपला झेल टेकन व्हेरी गुड कॅच. फलंदाज ह्या चेंडूवरती बाद. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज देखील तिकडे बाद झालेला आहे. नवीन फलंदाज देखील आता खेळपट्टीचा ताबा घेईल. धनंजय कामडे यांना देखील आपण बॅटिंगच्या मार्कवरती पाहणार आहोत. एका बाजूने धनंजय तर दुसऱ्या बाजूने आपण नॉन ट्रॅक एंडला विशाल यांना बॅटिंगच्या मार्कवरती पाहतोय. गोलंदाजच्या ट्रॅकवरती निरंजन तयार. त्यावेळेस इथे मात्र आडा बाट ना अक्रॉस दी बाट ना हा फटका इथे मात्र मैदानावरती खेळायचा होता. त्या चेंडूवरती एकच धाव. निरंजन नानांना आपण इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. 40+ खेळाडू आहेत परंतु त्यांच्या शरीर यष्टीकडे आपण जर पाहिलं ना तर कोणीही म्हणणार नाही ते 40+ आहेत. कारण ज्याप्रमाणे त्यांची शरीर यष्टी आहे ना त्यांच्याकडे बघितल्यानंतर कोणीही सांगू शकेल त्यांचं वय 22 ते 23 वर्ष आहे. कारण चांगली शरीरयष्टी त्यांनी जपून ठेवलेली आहे. आयुष्यामध्ये क्रिकेट खेळत असताना फिटनेस खूप गरजेचा आहे. कारण सचिन रमेश तेंडुलकर रिकी पॉन्टिंग या खेळाडूंनी देखील आयुष्यामध्ये फिटनेसला दिनेश सर खूप महत्व दिलं आणि त्याच बरोबरीनं जास्त काळ ते देखील मैदानाच्या आतमध्ये टिकवू शकले. अर्थातच फिटनेसच्या जोरावरती. तिकडे मात्र बॅकबट पॉइंटला हा फटका देखील मात्र खेळून काढला होता. त्या चेंडूवरती धाबा देखील मात्र कंप्लीट होणार आहेत. धावफलकावरती धाबा तब्बल 3 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. अकाउंट खातं इथे केव्हाच ओपन झाले. 3 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्क्वेअर लेग झोनच्या डोक्यावरनं चेंडू फरार. मैदानाच्या आतमध्ये उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय तोफेचा गोळा. 6 धाबा. भाऊ कामटे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. येथून पुढे जेवढे षटकार येतील त्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. धावफलकावरती धाबा तब्बल 9 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. निरंजन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. इथे पुन्हा एकदा स्क्वेअर लेग झोन मध्ये टेकन व्हेरी गुड कॅच आणि इथे फलंदाज झाला ह्या चेंडूवरती बाद. विकेटचं पतन. काय जबरदस्त झेल तिथे मात्र स्क्वेअर लेग झोन मध्ये टिपलेला आहे आणि झेल टिपल्यानंतर दिनेश सर जो आनंद होता ना तो मात्र खेळाडूच्या गगनामध्ये मावत नव्हता. कारण आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलं असेल झेल टिपल्यानंतर हलकासा चुंबन आणि तदनंतर धावायची स्टाईल असते ना ती अगदी सेम टू सेम विराट कोहली सरांसारखी होती. काय जबरदस्त झेल. धावफलकावरती धावा तब्बल 9 धावा ज्या मात्र धावफलकावरती
दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावपलिकावरती विशाल देखील माघारी परतलेत विशाल यांची जागा घेण्यासाठी. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती दाखल झालेत. राजू मेदगे पुढे सरसावत राजू मेदगे ऑन फायर. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. चेंडूला गुड स्टॉप चांगला पूर्ण विराम तिथे दिलेला आहे. त्या चेंडूवरती मात्र एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा तब्बल 10 धाबा ज्या मात्र धावफलकावरती 10 धाबा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक देखील पहिला इथे संपेल. धावफलकावरती धाबा 10 धाबा धावफलकावरती. षटक क्रमांक देखील 2 ला सुरुवात होईल. मागाशी देखील मी तुम्हाला 10 या अंकाचं महत्व सांगितलं कारण सचिन रमेश तेंडुलकर भारत रत्न यांचा जर्सी क्रमांक 10 आहे. धावफलकावरती धाबा देखील 10च आहे. कारण आपण व्यासपीठावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील दिनेश सर पुतळा पाहतोय. निश्चित स्वरूपात काल देखील राजांच्या पुतळ्याला आपण पुष्पहार अर्पण केला आणि या स्पर्धेची सुरुवात केली. आणि राजांच्या कारकिर्दीमध्ये 10 या अंकाला देखील खूप सारं महत्व आहे. कारण हिंदुस्थानावरती चालून आलेला सर्वात मोठा शत्रू अफजल खानाचा कोथळा 10 नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी महाराजांनी बाहेर काढला होता. तारीख किती होती 10 आणि धावफलकावरती धावा किती आहेत इकडे तर 10 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक देखील मात्र मैदानावरती 2 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या मार्गवरती माही तयार असतील. मेंढरडरी बाबर प्लेचं षटक क्रमांक 2 घेऊन मुख्य पंतांच्या भूमिकेमध्ये आपण स्वप्नील कपिले सरांना देखील पाहतोय. दुसऱ्या बाजूने स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये सलीम सर आहेत. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील एक अनुभवी पंच ज्यांनी कमी कालावधीमध्ये पंचगिरीच्या जोरावरती महाराष्ट्र टेनिस क्रिकेट गाजवलेलं आहे दीपक पेगावकर सरांच्या टीमला देखील आपण पाहतोय. आणि संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण ज्यांच्या माध्यमातून पाहतोय GTC चॅनलद्वारे आपण जवळपास 192 देशांमध्ये ही स्पर्धा लाईव्ह दाखवतोय. संपूर्ण टीमला देखील मनापासून धन्यवाद. आणि इथे काय घडलंय बॅटवरती चेंडू घेतलाय. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा भार 4 धाबे झाडी चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा स्कोरकार्डवरती धाबा तब्बल 14 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. याआधी तुम्हाला 10 या अंकाचं दीपक सर मी महत्व सांगितलं परंतु आता 14 या अंकाचं देखील मी महत्व तुम्हाला सांगणार आहे. कारण हिंदुस्थानाच्या इतिहासातील सर्वात मोठं युद्ध 14 जानेवारीला रंगलं होतं. पानिपतची लढाई देखील सर्वांना आठवत असेल. चौदा जानेवारी हा हिंदुस्थानाच्या इतिहासातील महत्वाचा दिवस आहे. कारण 14 जानेवारीला पानिपतची लढाई रंगली होती. इथे बाटवरती चेंडू घेतलाय. चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा पार 6 धाबेसाठी षटकार. मराठ्यांचा पराभव तिथे झाला होता परंतु पराभूत झालेला मोहम्मद शाह अब्दाली मराठ्यांजवळ स्वतः आला होता आणि म्हणाला होता माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण लढाई कुठली होती तर ही पानिपतची होती. परंतु संपूर्ण प्रदेश जिंकून सुद्धा त्यानं त्या प्रदेशामध्ये राहणं नाकारलं आणि अर्थातच प्रदेश जिंकून सुद्धा तो झोन मात्र सोडून मोहम्मद शाह अब्दाली परतला होता. तारीख किती होती 14 या आधीचा अंक होता 14. इथे सुंदर फटका नो मॅन्स लँड झोन मध्ये. इथे चेंडू मात्र मैदानावरती टप्पा पडेल. टप्पा पडल्यानंतर तिकडे मात्र धाबा देखील कंप्लीट होणार आहेत. धावफलकावरती धाबा स्कोरकार्डवरती धाबा तब्बल 22 धाबा ज्या मात्र धावफलकावरती 22 रन्स ऑन स्कोरकार्ड 22 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे काय घडलंय कॉट बिहाइंड फलंदाज या चेंडूवरती बाद विकेटचं पतन. राजू जातायत माघारी.
ज्या मात्र धावफलकावरती 22 रन्स ऑन स्कोर कार्ड 22 धाबा ज्या मात्र धावफलकावरती यावेळेस इथे मात्र बाट आधी बॉलचा संपर्क झाला नाही चेंडू इथे मात्र मैदानावरती निर्धाव येतोय कुठलीही धाव येणार नाही षटक क्रमांक देखील संपलं जाईल दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटक संपली धावफलकावरती धावा 22 धावा तब्बल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये वापर केला जाईल सँडी यांना आमंत्रित केलेला आहे क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय जाळे विणलं जातोय ऑन स्ट्राईकला बॅटर तिकडे तयार असतील धनंजय चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे मित्रांनो कारण यानंतर देखील आपल्याला अजून 2 मॅचेस इथे मात्र कंप्लीट करायचे आहेत प्रशांतजी गायकवाड सर देखील स्पर्धेचा चांगल्या पद्धतीने व्यासपीठावरनं आनंद घेत आहेत चांगलं सुमधूर समालोचन त्यांचं देखील आपण सर्वांनी ऐकलेलं आहे त्यांचं देखील पुन्हा एकदा मनापासून स्वागत अगदी मुंबईवरनं घाटकोपर मधील भटवाडीवरनं इथे ते दाखल झालेले आहेत आणि प्रेक्षकांना मंत्र मुक्त करतायत आतापर्यंत तुम्ही गावचं समालोचन ऐकलं होतं परंतु मुंबईमध्ये अगदी दर्जेदार समालोचनाची उंची वाढवणारं एक प्रभावी समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण सर्वांनी ऐकलंय इथे मात्र पुन्हा एकदा अक्रॉस दी बाट आडा बाट नाही इथे मात्र मैदानावरती फटका खेळायचा होता परंतु कुठलीही धाव तिकडे येणार नाही धावफलकावरती धावा स्कोरकार्डवरती धावा स्थिर आहेत 22 धावा ज्या मात्र धावफलकावरती बाट आणि बॉलचा संपर्क झाला नाही चेंडू इथे मात्र येतोय निर्धाव कुठलीही धाव तिथे येणार नाही धावफलकावरती धावा तिकडे मात्र स्थिर आहेत सुंदर पद्धतीने देखील फटका खेळून काढलाय क्षेत्ररक्षक तैनात चेंडूला फील्ड केलं गेलं चेंडू फेकलाय तोपर्यंत धावा कंप्लीट झालेल्या आहेत फक्त एकच धाव एका धाब्याने धावफलक वाढेल धावफलकावरती धावा तब्बल 23 धावा ज्या मात्र धावफलकावरती क्रांती दिवस शहीद दिवस म्हणून ज्या अंकाकडे आपण सातत्याने पाहत आलो कारण एकाच दिवशी एकाच वेळेला हिंदुस्थानातील 3 क्रांतिकारकांना फासावरती लटकवलं होतं हुतात्मा शिवराम हरी राजगुरू भगतसिंग सुखदेव यांना तारीख किती होती 23 धावफलकावरती आधीचा अंक होता 23 आणि इथे पुन्हा जर पाहिलं तर थ्रो थोडासा उशिरानं आला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट तिसऱ्या धावेसाठी पलायन 3 धावेने धावफलक देखील यशस्वीरित्या तिकडे कंप्लीट होणार आहे 3 धावेने धावफलक वाढलं धावफलकावरती धावा तब्बल 26 धावा ज्या मात्र धावफलकावरती प्रत्येक अंकाला कुठलं ना कुठलं महत्व आहे आता या आधी मी प्रशांत सर तुम्हाला 23 या अंकाचं महत्व सांगितलं आता 26 या अंकाला देखील खूप सारं महत्व आहे कारण हिंदुस्थानामध्ये जो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो तारीख किती असते 26 जानेवारी आणि धावफलकावरती धावा किती आहेत धावफलकावरती यावेळेस हा चेंडू इथे मात्र मैदानावरती निर्धाव असेल आणि हिंदुस्थानाच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून देखील 26 या अंकाकडे आपण पाहतो कारण 26/11चा मुंबई बॉम्बस्फोट धमाका देखील सर्वांना आठवत असेल निष्पाप माता भगिनींना देखील कुठे ग्रामस्थांच्या वतीने
इथे भावपूर्ण श्रद्धांजली असणार आहे. धावफलकावरती धाबा आहेत तब्बल 26 धाबा धावफलकावरती. सुरुवातीची 3 षटकं संपलेली आहेत. समीकरण काय आलं? 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉल मध्ये अजून धाबा किती बनवायच्यात? 54 धाबा. 12 बॉल आणि 54 धाबांची गरज. जिम्मी सर आणि निलेश बांगर सर, विनंती असेल तुम्ही मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला दिनेश भाऊ धंद्रे यांच्याशी संपर्क साधा. त्वरित या, लवकर या, धावत पळत या. तुमची वाट त्या ठिकाणी दिनेश भाऊ धंद्रे पाहत आहेत. 12 चेंडू आणि 54 धाबांची गरज. कुडे बुद्रुक प्रीमियर लीग 2024 कुडे गावचा मिनी विश्वचषक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. बॅट वरती चेंडू घेतलाय, लाईनचे भटके, मिलेंगे भटके, चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा पार. 4 धाबे झाडी, चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक वाढलेला आहे. धावफलकावरती धाबा, स्कोरकार्डवरती धाबा, 30 धाबा. धावफलकावरती गोलंदाजीच्या मार्कवरती आपण अजित यांना पाहतोय षटक क्रमांक 4 मध्ये. यावेळेस 6 चेंडू इथे मात्र मैदानावरती पुन्हा एकदा अतिरिक्त असेल. पंचांचे दोन्ही हात समांतर, धावा तिकडे येतील अवांतर. अवांतर धाब्याने धावफलक वाढलेला आहे. धावफलकावरती धाबा 31 धाबा धावफलकावरती. बाट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. धावफलकावरती धाबा इथे स्थिर आहेत. 31 धाबा धावफलकावरती. पुन्हा चेंडू डॉट. कमालीची गोलंदाजी, कमाल धमाल बेमिसाल गोलंदाजी इथे मात्र आपल्याला पाहायला भेटतीये. अजित इथे काय कमालीची गोलंदाजी करतोय. कपिल गोपाळे, आपणास देखील विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जिम्मी सरांची संपर्क साधा. धावफलकावरती धाबा, स्कोरकार्डवरती धाबा, तब्बल 31 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. आडा बाटना, अक्रॉस दी बाटना हा फटका इथे खेळायचा होता, परंतु तिकडे त्या चेंडूवरती बाईकच्या स्वरूपामध्ये आताची एकच धाव येणार आहे. पाठीमागच्या दारानं चेंडू निघून गेला होता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडूला फील्ड करता आलं नाही. छोट्या स्वरूपामध्ये बाईकच्या स्वरूपात एक धाव आली. एका धावेने धावफलक वाढलं गेलं. 32 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये प्रत्येक चेंडूवरती बदलाव केला जातोय, जाळं विणलं जात आहे. हा चेंडू इथे पुन्हा एकदा निर्धाव, डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक देखील मात्र मैदानावरती संपलं जाईल. 4थ्या क्रमांकाचं 4 षटकं संपली. धावफलकावरती धाबा, तब्बल 32 धावा ज्या मात्र धावफलकावरती.
स्कोर कार्ड वरती धाबा जर पाहिल्या तर तब्बल 33 धाबा ज्या मात्र धावफलकावरती 33 धाबा धावफलकावरती. षटक क्रमांक देखील आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम मार्गस्थ आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी देखील आपण पाहतोय. कुडे गावाला बिलॉंग करणारे सर्व प्रेक्षक, विविध कार्य विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, सरपंच, उपसरपंच, गावातील सर्व ग्रामस्थ सर्वांचंच पुन्हा एकदा आम्ही करतो कुडे बुद्रुक प्रीमियर लीगच्या वतीने मनपूर्वक मनापासून स्वागत. बॅटवरती चेंडू घेतलाय डिमिड विकेट झोन मध्ये. हा चेंडू घेऊन काढलाय. त्या चेंडूवरती एक धाव तिकडे पळून पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धाबेसाठी पलायन केलं जाईल काय? तिकडे 2 धावा त्या चेंडूवरती पळून पूर्ण केलेल्या आहेत. 2 धाब्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा, स्कोर कार्ड वरती धाबा तब्बल 35 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. म्हणजे निश्चित स्वरूपात ही मॅच रोमहर्षक मॅच असणार आहे. 53 ते 54 धावा इथे मात्र बॅटिंग टीमला इथे मात्र मैदानावरती बनवाव्या लागणार आहेत. तरच इथे कुठेतरी त्यांचा पुढील मॅच मध्ये निभाव लागू शकतो. अर्थातच ते इथे टॉपर राहू शकतात. परंतु आता जवळपास इथे बी ग्रुपचा निकाल आपल्या समोर आलेला आहे. आणि जवळपास इथे बी ग्रुप मध्ये टॉपर कोण राहिले आता? म्हणजे 53 धाबा जर इथे झाल्या बॅटिंग टीमच्या, अर्थातच पीजी इंडियन्सनं या धाबा बनवल्या तर ते मात्र इथे टॉपर राहतील. आणि इथे काय झाले? टिपला झेल टेकन व्हेरी गुड कॅच. आणि ह्या धाबा जर इथे झाल्या नाहीत तर निश्चित स्वरूपात बी ग्रुप मधनं प्रशांत सर क्षेत्ररक्षण करणारी टीम मात्र बी ग्रुप मधनं थर्ड प्लेसला असेल. आणि निश्चित स्वरूपात ही मॅच संपल्यानंतर निकाल देखील, रिझल्ट देखील आपल्या समोर येणार आहे. अर्थातच केके फायटर ही टीम मधनं सेकंड प्लेस वरती असेल. आणि 53 नाही झाले तर तिथे मात्र सेकंड प्लेस वरनं ती मात्र फर्स्ट प्लेस वरती येईल. अर्थातच बी ग्रुप मध्ये टॉपर राहील. याची देखील नोंद घ्या. यावेळेस इथे मात्र चेंडू हवेत. नो मॅन्स लँड झोन मध्ये इथे मात्र चेंडू टप्पा पडेल. टप्पा पडल्यानंतर तिकडे काय झाले? धाबा देखील मात्र मैदानावरती कंप्लीट होणार आहेत. धावफलकावरती धाबा तब्बल 38 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. ही मॅच संपल्याबरोबर आपण 5 मिनिटांचा ब्रेक देणार आहोत आणि त्यानंतर लगेचच आपण यानंतरच्या मॅचला सुरुवात करणार आहोत. आणि इथे काय घडलंय? सामना देखील मात्र मैदान